नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास जलवाहिनीच्या प्रगतीपथावर असलेल्या कामकाजाची पाहणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. यावेळी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट दत्ता बनकर तसेच पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी शहाजी वाठारे, विजय गाडवे यांची उपस्थिती होती. सातारा शहरामध्ये विविध प्रभागांमध्ये सध्या पाणीबाणी उपस्थित झालेली आहे. सातारकरांचा जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी सुटण्यासाठी दूरदृष्टीच्या माध्यमातून कास धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. या अनुषंगानं सातारा शहराला 24/7 अशा योजनेतून पाणी पुरवठा मुबलक आणि स्वच्छ स्वरूपात केला जाणार आहे. या अनुषंगानं आता काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. या अनुषंगानं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. सातारा शहरामध्ये सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे, तरी देखील शहरामध्ये विविध भागांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत स्वच्छ स्वरूपात होत नसल्याचं चित्र आहे. पाणी कपातीचं संकट हे ओढावलं असल्यामुळं निश्चितच पाणी पुरवठा विभागाला देखील नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. एकूणच सातारा शहरातील हद्दवाडी भागामधील विविध प्रभागांमध्ये देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं पाणी पुरवठा विस्कळीत स्वरूपाचा होत असल्यामुळं त्या भागातील नागरिकांना देखील वेळोवेळी पाणी समस्येला तोंड द्यावं लागत आहे. या ठिकाणी नगर परिषदेच्या नगरसेवकांना देखील पाण्याच्या समस्येमुळं अनेकदा नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. हतबल ठरत असलेल्या नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभाग वेळोवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अंगुली निर्देश करतो. नेमकं या दोन्ही विभागांच्या एक सुसंवादामुळं एकवाक्यता नसल्यामुळं नागरिकांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. नेमकं सातारा शहरामध्ये पाणीबाणी का निर्माण होते या संदर्भात आत्मचिंतन करून या लोकनेत्यांनी संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांची कान उघडणी करणं अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. सातारा शहरामध्ये कास जलवाहिनीचं काम आता काहीच दिवसांवरती येऊन ठेपलं आहे. मात्र सातारा शहरामध्ये ज्या पाणी पुरवठा केला जाणाऱ्या साठवण टाक्या आहेत यांची दुरावस्था देखील महत्त्वाची अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. विविध प्रभागांमध्ये पुरेशा साठवण टाक्या आहेत का? त्या टाक्यांमध्ये स्वच्छता आहे का? त्या टाक्यांद्वारे नळ कनेक्शन जोडणी केलेली आहे का? या सर्व गोष्टींचा आता आढावा खरं तर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घ्यावा अशी देखील मागणी आता जोर धरू लागली आहे. एकूणच सातारा शहरातील पाणीबाणी समस्येच्या अनुषंगानं निर्माण होणाऱ्या समस्या या संदर्भात स्वतः खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मैदानात उतरले असून त्यांनी प्रत्यक्ष कास जलवाहिनीची सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केलेली आहे. कास धरणाची वाढलेली उंची यामुळं सातारा शहरांना भविष्यात पुढील 60 वर्षापर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा राहणार आहे. मात्र या धरणातून सातारापर्यंत पाणी पोहोचवणारी यंत्रणा ही सदोष असली पाहिजे आणि त्यामुळं सातारकरांना कोणत्याही स्वरूपात पाण्यासाठी नगरपालिकेमध्ये यावं लागणार नाही याची काळजी घेण्यासाठीच्या सूचना देखील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत.